आणि आता एक मोठी बातमी, मुंबई पालिका शाळांमधील वर्ग हे क्लासेस चालवण्यासाठी भाड्यानं देण्याचा घाट घालण्यात आलाय। पालिकेच्या अर्थसंकल्पात याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे। महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पालिकेनं म्हटलंय, मात्र काँग्रेसनं या निर्णयाला विरोध केलाय। खासगीप्रमाणे पालिका शाळांमध्ये वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जातोय, त्यामुळे पालिका शाळांमधील मुलांची गळती कमी झाल्याचा दावा करण्यात आलाय आणि पटसंख्या वाढत असल्यानं इमारतींची देखील गरज भासणार आहे। असं असताना वर्ग खोल्या भाड्यानं देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आपण पाहिलं तर सध्या मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची परिस्थिती काय आहे यावर आपण जर एक नजर टाकली तर गेल्या काही वर्षामध्ये सातत्यानं मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पटसंख्या ही कमी होत आलेली आहे आणि आता तर ती जवळपास 2.25 लाखावर येऊन पोहोचलेली आहे। अवघ्या 2 वर्षांमध्ये ही पटसंख्या 2.25 वर येऊन पोहोचलेली आहे, जेव्हा की ती आधी 3.25 लाख एवढी होती। त्यामुळे कुठे ना कुठे हे खूपच दुर्दैवी आहे। पण अशा वेळेला जेव्हा शाळा ओस पडू लागलेले, एकीकडे शाळांच्या इमारतींची दुरुस्ती करायला घेतली आहे मुंबई महानगरपालिकेनं। गेल्या काही वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने ही दुरुस्ती केली जाते। एकीकडे इमारती उभ्या राहतात, इमारतींची दुरुस्ती होतीये, परंतु दुसरीकडे पटसंख्या मात्र सातत्यानं कमी होताना दिसते आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेनं या शाळांना उत्पन्नाचा स्रोत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या दृष्टीनं खाजगी कोचिंग क्लासेस जे की मुंबईमध्ये चालतात मोठ्या संख्येनं, त्यांना या जागा भाडेतत्वावर उपलब्ध करून द्यायच्या असा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। परंतु या निर्णयाला आता सगळ्याच राजकीय पक्षांनी विरोध करायला सुरुवात केलेली आहे। विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी मुंबई महानगरपालिकेनं वेगवेगळे उपक्रम हाती घ्यावे, विद्यार्थ्यांना आकर्षित करावं, पालकांना आकर्षित करावं, यासाठी नवनवीन उपाययोजना आणायचं सोडून मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या वर्गखोल्या या भाड्याने देण्याचा निर्णय हा कुठल्याही राजकीय पक्षाला पटलेला नाहीये। विशेषतः काँग्रेसनं त्याला जोरदार विरोध केलेला आपल्याला बघायला मिळतोय। निश्चितच प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते रवी राजा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रवी राजाजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। मुंबई पालिका शाळांमधील वर्ग क्लासेस चालवण्यासाठी भाड्यानं देण्यात येत आहेत, महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे, मात्र आपल्याकडून याला विरोध का होतोय? आमच्या सोमवारी मुंबई काँग्रेसचे आदरणीय अध्यक्ष भाई जगताप साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपला जे रेव्हेन्यू स्रोत जे आहे त्याचे करायला महानगरपालिकाचे पूर्ण त्याला अधिकार आहे। पण तुम्ही जे शालेय जे वर्ग आहे त्याला तुम्ही भाडे देणार आहे आणि किती लोकांना तुम्ही दिलेलं आहे ते त्याचे तुम्ही वाढवा ना। आता नवीन शाळे आपण या एज्युकेशन शैक्षणिक मध्ये आपण सांगितलेलं आहे की आपण यामध्ये जास्त आपण डिजिटल क्लासरूम ओपन करणार आहे, खोलणार आहे। दुसरा असा आहे की आपण सांगितलं आहे की आपण जे टेक्निकल कोर्सेस घेऊन येणार आहे, तर आपल्याकडे जागा कुठे आहे? आता यामध्ये असा एकंदरीत दिसत आहे की जे आपला जे कार्यपद्धती आहे, जे महानगरपालिकाचे जे धोरण आहे रेव्हेन्यू जनरेट करायच्या, उत्पन्न स्रोत जे आपल्याला जनरेट करायच्या, त्यामध्ये त्याला काही कसं करायचं माहित नाही। आपला शाळेला तुम्ही जे आता चालतात, आता आपल्याला माहित आहे की मराठी मीडियम जास्त आता यामध्ये लोक आपला जे आपलं जे येत होते ते आता कमी झालेलं आहे। आपण 1.25 लाख वर आपण आता ठीक आहे रवी राजाजी, तुमचा मुद्दा लक्षात आला। धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी।